ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसलाय। कोर्टाने मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवली। त्यानंतर राज्याच्या राजकारणात कोकाटेंना अटक होणार याची चर्चा सुरू झाली। राजकीय वातावरण तापले असतानाच क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली। त्यांचा मोबाईल फोन बंद आहे, कोणत्याही माध्यमांशी किंवा पक्ष नेतृत्वाशी संपर्क होत नाही। त्यामुळे कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण म्हणजे मुख्यमंत्री स्वेच्छ अधिकार योजनेच्या 10% राखीव कोट्यातून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर सारख्या मोक्याच्या ठिकाणी एका प्रॉपर्टीमध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणूक करून 4 सदनिका हडपल्याचा आरोपाखाली कोकाटे बंधू विरुद्ध खटला सुरू होता। 1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकाच्या कागदपत्रामध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप आहे। त्यामुळे नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवली आणि त्या निकालानंतर मंत्री कोकाटे नॉट रिचेबल आहेत। इकडे माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल आहेत, तर दुसरीकडे अजित पवार यांनी आजचे आपले सर्व नियोजन दौरे रद्द केलेले आहेत। अजित पवार यांचा आज नांदेड दौरा होता, पण त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीमध्ये कोकाटे यांच्या अटकेवर चर्चा झाल्याचं समजतंय। त्याशिवाय मंत्रिमंडळात नवाब मलिक यांना घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। महापालिका निवडणुकीवेळी कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार फटका बसू शकतो। तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक प्रभावी चेहरा अडचणीत येणं हे अजित पवारांसाठी मोठं आव्हान आहे। त्यामुळे पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि सत्तेत स्थैर्य राखण्यासाठी कोणते पर्याय खुले ठेवता येतील यावर सखोल चर्चा झाल्याची शक्यता आहे। मात्र कोकाटे यांना मंत्रिमंडळातून दूर केलं जाईल का? सर्वोच्च न्यायालयातून तातडीचा दिलासा मिळेल का? नवाब मलिक यांचा मंत्रिमंडळात प्रवेश पर्याय ठरेल का? या प्रकरणाचा थेट फटका अजित पवारांच्या नेतृत्वावर बसेल का? हे सर्व प्रश्न येत्या काही दिवसात राज्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहेत। माणिकराव कोकाटे प्रकरण हे केवळ एका मंत्र्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर त्यांचे पडसाद थेट अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महापालिका निवडणुकीपर्यंत पोहोचलेले आहेत। पुढील काही तास आणि दिवस अत्यंत निर्णायक असणार आहेत। कोकाटे यांना अटक होते की सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळतो, यावरच अजित पवारांची पुढची राजकीय चाल ठरणार आहे आणि याच निर्णयावर महापालिका निवडणुकीतील सत्य समीकरण बदलू शकतात की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।